सर्व हक्कदर्शिकांना सप्रेम नमस्कार. सेंट्रल टी.एन.डी. आणि जेनेरिका टीमद्वारे 10 एप्रिलला धाराशिवच्या बॅचसाठी हे सत्र आयोजित केले होते. या आयोजित केलेल्या सत्राच्या लाईव्ह रेकॉर्डिंग सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. या रेकॉर्ड केलेल्या सत्रामधून आपण जेनेरिक औषधांची संकल्पना समजून घेणार आहोत. ही औषधे काय असतात, त्यांचे फायदे आणि त्यांची किंमत कशी कमी असते हे जाणून घेणार आहोत. आपण जेनेरिका ॲपद्वारे जेनेरिक औषध वितरणाची प्रक्रिया कशी असते हे समजून घेणार आहोत. तसेच जेनेरिकाट या उपक्रमातून उत्पन्न कसे वाढवता येते हे जाणून घेणार आहोत. चला रेकॉर्ड केलेले सत्र पाहूयात. सुरू करूयात आपण आजचं ट्रेनिंग सेशन. पण जसं आपण बोललो, जस्ट लेट मी इंट्रोड्यूस. माझं नाव आहे देवदत्त पेशकार. करंटली जेनेरिकाट मेडिसिन्स प्रायव्हेट लिमिटेड साठी पॅन इंडिया L&D मी लीड करतोय आणि इथून पुढे 2 दिवस आपण एकत्र असणार आहे. सो आजचं जे सेशन आहे बेसिकली ते आहे आपल्या कॉन्सेप्ट GOBP वरती, जेनेरिकाट ऑनलाईन बिझनेस पार्टनर. एक ऍडिशनल अर्निंग सोर्स असेल किंवा एक सोशल वर्क करता करता स्वार्थ आणि परमार्थ या दोन्हीही गोष्टी साधण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म जो आहे तो कंपनीने आपल्या सगळ्यांसाठी ओपन करून दिलाय. तर आजच्या या सेशनमध्ये आपण ओव्हरऑल एक लुक घेणार आहोत की जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे काय आहेत, कंपनीचा आतापर्यंतचा ट्रॅक काय आहे आणि तुम्हाला या मोबाईल ऍप्लिकेशन वरती कशा पद्धतीनं ऑपरेट करता येणार आहे. सो या तीनही गोष्टी आपण येणाऱ्या काही वेळेमध्ये बघणार आहोत. सो जस्ट अलाउ मी टू शेअर माय स्क्रीन. मी माझी स्क्रीन शेअर करतोय आणि आपण लगेच सुरू करूयात. ओके, ठीक आहे. सो होपफुली सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. ओके, सो तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय आजच्या आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये, प्लॅन फॉर GOBP, दॅट इज जेनेरिकाट ऑनलाईन बिझनेस पार्टनर. आता या गोष्टी करत असताना ज्या वेळेला आम्ही तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट करतोय किंवा ज्या वेळेला लोक आपल्या बरोबर ऑपरेट करतील, तर सगळ्यांच्या मनात एक कॉमन प्रश्न असणार आहे की हा, मार्केटमध्ये इतक्या सगळ्या कंपनीज अवेलेबल असताना, वेलनेस सारखे लोक असताना, जेनेरिकाट बरोबरच आपण का कनेक्ट करायचंय. सो लेट अस सी वाय जेनेरिकाट. जेनेरिकाट बरोबरच आपण का कनेक्ट होतोय, कंपनीचा काय ट्रॅक रेकॉर्ड आहे, आतापर्यंत आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत मार्केटमध्ये. सो जस्ट टू इंट्रोड्यूस जेनेरिकाट, आता करंटली मार्केटमध्ये साधारण आपल्या 2000च्या आसपास फ्रँचायझी, ज्याला आपण रिटेल आउटलेट्स म्हणत, तर त्या ऑपरेशनल आहेत. त्याचबरोबरीनं सध्या आपला 13 राज्यांमध्ये एक्झिस्टन्स आहे. 13 राज्यांमध्ये ऑलमोस्ट 2000 फ्रँचायझी सोबत आपण काम करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण फोफो मॉडेलमध्ये काम करतो. ज्यावेळेला कुठल्याही ठिकाणी तुम्ही फ्रँचायझी टाईपमध्ये ऑपरेट करता, तर बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की माझा महिन्याचा होणारा जो काही बिझनेस आहे किंवा माझा वर्षाचा होणारा जो काही बिझनेस आहे, तर त्याच्यामधून एक ठराविक टक्केवारी जी आहे ती मला कंपनीला ऍज अ रॉयल्टी पे करावी लागते किंवा त्यांना मला द्यावी लागते. पण इथं जेव्हा आपण फोफो मॉडेलमध्ये ऑपरेट करतो, फ्रँचाईज ओन फ्रँचाईज ऑपरेटेड, तर इथं तुम्हाला कुठल्याही पद्धतीची रॉयल्टी किंवा तुमच्या प्रॉफिट मधलं शेअरिंग जे आहे ते कंपनी बरोबर करायचं नाहीये. आजपर्यंत कंपनीनं 10,000पेक्षा जास्त जॉब्स जे आहेत डिरेक्टली इनडायरेक्टली मार्केटमध्ये जनरेट केलेले आहेत. टियर 2, 3 आणि 4 सिटीज मध्ये एक वेल एस्टॅब्लिश्ड ब्रँड म्हणून तुम्ही कंपनीला बघू शकता. बऱ्याचशा ठिकाणी आपल्या कंपनीचे बरेचसे आउटलेट्स आहेत. त्याचबरोबरीनं एक SOP ड्रिव्हन ऑर्गनायझेशन आहे. ट्रेनिंग्स वरती आपला खूप फोकस असतो. जितके शक्य तेवढे SOPs आपण डाउनलोड करून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतोय. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गेल्या 8 ते 9 वर्षात आपल्याकडून औषध घेणाऱ्या लोकांचे जवळपास आपण 600 ते 650 कोटी रुपये आतापर्यंत वाचवलेले आहेत. मग ज्या वेळेला आम्ही म्हणतो की आपल्याकडून औषधं घेणाऱ्या लोकांचे इतके इतके पैसे वाचवले, म्हणजेच हे पैसे कशा थ्रू वाचवलेत, तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तिथंच मेन क्वेश्चन मी तुमच्या सगळ्यांसाठी विचारतोय, जर कुणाला माहिती असेल तर यू गाईज कॅन आन्सर.
कोणी मला सांगू शकेल का की व्हॉट इज जेनेरिक मेडिसिन? जेनेरिक मेडिसिन बद्दल तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे? कोण सांगू शकेल? कोणीच नाहीये? सुनीताताई, नंदिनीताई, आपल्याला काय वाटतंय? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, ऍब्सोल्युटली फाईन. माहिती नसलं तरी काही हरकत नाहीये आणि बेसिकली तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पण ही कन्सेप्ट थोडीशी व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या, कारण की तुम्ही ज्या वेळेला लोकांना अप्रोच करणार आहात, तुम्ही ज्या वेळेला लोकांबरोबर या गोष्टींवरती चर्चा करणार आहात, त्यावेळेला तुम्हाला ही कन्सेप्ट बेसलाईन क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो लेट अस अंडरस्टँड की जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे नक्की काय. तर जेनेरिक मेडिसिन समजून घेण्यापूर्वी आपल्याला या दोन शब्दांमधला फरक समजून घेणं गरजेचं आहे, जेनेरिक आणि ब्रँड. ठीक आहे. तर मग ब्रँड म्हणजे नक्की काय असतं बघा. कुठलीही एखादी वस्तू ज्यावेळेला मार्केटमध्ये लॉन्च होते किंवा मार्केटमध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली जाते, तर तेव्हा त्या गोष्टीच्या मार्केटिंग वरती, प्रमोशन वरती एखादी कंपनी इतका खर्च करते की त्या प्रोडक्टला नावच त्या कंपनीचं मिळून जातं. फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्या इथं बघायचं झालं तर बिस्लरीच्या बाबतीत आपण बोलू शकतो. आपण बरेचदा घरच्यांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला म्हणून बाहेर पडतो. जाताना आपण काही पाण्याचा साठा सोबत घेतलेला आहे. पण ज्या वेळेला ते पाणी आपल्याकडचं संपतं, मग आता आपल्याला ज्या वेळेला पुन्हा तहान लागलीये, तर मग आपण कुठल्याही एका रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा कुठल्याही एका दुकानात जातो आणि आपण म्हणतो बिस्लरी आहे का? पण मला सांगा, तुम्ही किती वेळेला बिस्लरी मागितल्यानंतर बिस्लरीच तुम्हाला दिली जाते? 99% वेळेला तुम्हाला बिस्लरी मिळणार नाही. त्याच्याऐवजी एखादं पार्लेचं प्रोडक्ट, एखादं किनले असेल किंवा ऑक्सिरिच असेल, तर हे ब्रँड्स तुम्हाला दिले जातात. पण मग म्हणून आपण त्यांना असं म्हणतो का नाही नाही, हे बिस्लरी नाही आहे, आम्हाला हे नको आहे, बिस्लरीच असेल तर आम्हाला बिस्लरीच द्या. असं होतं का? नाही. म्हणजेच काय झालं थोडक्यात, आपल्याला नक्की काय हवंय? बिस्लरी कंपनीचीच बाटली हवी आहे का बाटली बंद पिण्याचं पाणी हवंय? तर आपल्याला पाहिजे असतं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. पण हे मार्केटमध्ये लॉन्च कोणी केलं पहिल्यांदा? बिस्लरीनं केलं. ते मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर त्याचं इतकं ब्रँडिंग केलं, इतकं प्रमोशन केलं, मग त्या उंटाच्या ऍड्स वगैरे सगळ्या काढल्या आणि त्यामुळे काय झालं, प्रत्येकाच्या तोंडात पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे बिस्लरी हे नावच बसून गेलं आणि याला म्हणतात ब्रँड क्रिएशन. मग हा जो ब्रँड क्रिएट झाला, हे जे मार्केटिंग झालं ते काही फ्री ऑफ कॉस्ट झालंय का? तर नाही. त्याच्यामध्ये खूप सारा पैसा जो आहे तो या लोकांना इन्व्हेस्ट करावा लागला. बरोबर. मग जे आपण रेग्युलर मार्केटमध्ये बिस्लरीच्या बाबतीत बघतोय, तेच जर तुम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये आलात, फार्मा मार्केटमध्ये आलात, तर तुम्हाला क्रोसिनच्या बाबतीत बघायला मिळेल. बरोबर. आपल्याला थोडासा ताप आला असं वाटलं, थोडंसं अंग गरम झालंय असं वाटलं, आपण काय करतो, आपण कुठल्याही फार्मसीमध्ये जातो आणि आपण क्रोसिन मागतो. पण आपल्या बॉडीला नक्की क्रोसिन हवंय की त्यातला जो कंटेंट आहे पॅरासिटामॉल तो हवाय? तर अल्टिमेटली आपल्याला लागणार आहे पॅरासिटामॉल. मग आता क्रोसिन असेल, कोविड नंतर थोडासा ट्रेंड बदलला, आता लोक डोलो मागतात, कालपोल मागतात. बरोबर. पण अल्टिमेटली या सगळ्याचा कंटेंट काय आहे? तर पॅरासिटामॉल 500 mg, 650 mg. बरोबर. म्हणजेच थोडक्यात जर तुम्हाला उद्या उठून औषधं ओळखायचीच झाली की जेनेरिक औषध कोणतं आणि ब्रँड औषध कोणतं, तर सिंपल गोष्ट आहे, अशी औषधं जी फक्त आणि फक्त कंटेंटच्या नावाने येतात त्यांना आपण जेनेरिक मेडिसिन म्हणणार आहे. कारण त्यांना ब्रँडनं स्वतःचं कुठलंही नाव दिलेलं नाहीये आणि ते लोकांच्या तोंडात बसण्यासाठी त्यांनी काही ब्रँडिंग किंवा मार्केटिंग वरती एक्सेसिव्ह पैसा खर्च नाही केलेला. मग हा जो खर्च न केलेला पैसा आहे, मग तो कोणाचा वाचतो? तर अल्टिमेटली आपले जे कस्टमर्स आहेत, आपले जे पेशंट्स आहेत, यांच्या खिशातनं तो जो खर्च होणार आहे तो कमी होतो. क्रोसिन आणि पॅरासिटामॉल मधला जर तुम्हाला एक सिंपल डिफरन्स सांगायचा झाला, तर क्रोसिनची स्ट्रीप जर आज तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर साधारण 32 ते 35 रुपयांच्या आसपास तुम्हाला मिळेल. वेअर ॲज पॅरासिटामॉल नावानं जर तुम्ही औषध जेनेरिक आर्ट मेडिसिन्स मधून घेतलं तर साधारण 13 ते 14 रुपयांना तुम्हाला ही स्ट्रीप बसणार आहे. सो ऑलमोस्ट मार्केट रेट पेक्षा 70% कमी दरामध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत विथ सेम क्वालिटी आणि सेम इफेक्ट. मग आता हा तर एक पार्ट झाला की ब्रँडिंग आणि मार्केटिंग त्याच्यावरती खर्च नसतो, त्यामुळे तुम्हाला इथं खूप सारे पैसे तुमचे वाचतात. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे R&D. की मग हे कंटेंटच्याच नावानं काय येतात मेडिसिन्स? तर बघा सिंपल गोष्ट आहे. कोविड 2020 साली साधारण आला होता. आता 2025 चालू आहे. पण अजूनही कोविडवरचं फिक्स औषध मिळालंय का हो? नाही मिळालेलं.
पण याचा अर्थ अजून कोणी त्याच्यावरचं औषध शोधत नाहीये असं होतोय का? नाही. बऱ्याचशा कंपनीज आज अशा असतील की ज्या त्याच्यावरती रिसर्च करतायत, त्याच्यावरती त्यांचे डेव्हलपमेंट चालू आहेत. पण मग अल्टिमेटली काय की गेले 4 वर्ष 5 वर्ष हे सगळे लोक आपला वेळ, पैसा, मशीन्स असतील, रॉ मटेरियल असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. मग आता उद्या उठून जर समजा एखाद्या कंपनीला त्याचं परफेक्ट फॉर्म्युलेशन मिळालं, शेवटी ही कंपनी म्हणजे कोण लोकच आहेत, तर ते काय म्हणतात की बाबा अरे 4-5 वर्ष मी याच्यावरती खर्च केलेत, याच्यामध्ये भरपूर सारा पैसा मी इन्व्हेस्ट केलाय, वेळ टाकलाय, लोकांना पगार दिलेत, एपीआय रॉ मटेरियल जे ते मी त्याच्यामध्ये वापरले, आता मी काय हे सगळ्यांना लगेच मॅन्युफॅक्चर करू देणार नाही. मग हे लोक त्याच्यावरती पेटंट अप्लाय करतात. आता पेटंटची कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. त्याच्यावरती एकदा पेटंट टाकल्यानंतर येणाऱ्या काही वर्षापर्यंत ती कंपनी सोडून दुसरं कोणीही ते औषध बनवू शकत नाही. पण फॉर्च्युनेटली फार्मा इंडस्ट्रीमध्ये लाईफ टाईम पेटंट तुम्ही कुठल्या याच्यावर टाकू शकत नाही, त्यामुळे कधी ना कधी ते पेटंट त्यांना रिलीज करावं लागतं. मग एकदा ते पेटंट त्या औषधांवरचं संपलं की आता जगात म्हणून जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत हे सगळे लोक ते औषध बनवू शकतात. म्हणजेच ते औषध पेटंटेड कॅटेगरीमधून बाहेर पडून जनरलाइज्ड कॅटेगरीमध्ये आलं आणि तिथून जेनेरिक हा शब्द जो आहे तो आपण घेतला. मग आता दोघांची क्वालिटी तर सेमच आहे, दोघांचा कंटेंट पण तोच आहे, कंटेंटमध्ये आपण कुठेही कमी जास्त करत नाहीये. मग लोकांना कळतं कसं की हे औषध माझं नाही आहे, हे काहीतरी वेगळंच आहे? तर बघा, 4 फिजिकल फॅक्टर्स जे असतात नेमके ते डिफर करतात. म्हणजे गोळ्यांचे कलर वेगळे वेगळे असू शकतात, साईज वेगळा वेगळा असू शकतो, शेप वेगळा वेगळा असू शकतो आणि चव जी आहे ती थोडीशी बदललेली असू शकते. या 4 फिजिकल फॅक्टर्स व्यतिरिक्त जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँड मेडिसिन यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डिफरन्स, फरक हा नाहीये. इफेक्टिव्हनेस तोच आहे, त्याचा मूळ कंटेंट जो आहे तो तोच असणार आहे. बरोबर. मग आता हे जर तुम्हाला उदाहरणासह समजून द्यायचं झालं तर बघा, तुमच्यासमोर मी 2 औषधं ठेवली आहेत. आता सर्वसामान्य माणसासाठी ही 2 वेगळ्या वेगळ्या पद्धतीची औषधं असू शकतात. ठीक आहे. बघा, इथं आहे फायझरचं अॅम्लोगार्ड आणि इकडे तुम्हाला दिसतंय इंटासचं एमटास. बरोबर. जसं मी म्हणालो, सर्वसामान्य व्यक्तीसाठी ह्या 2 वेगळ्या वेगळ्या मेडिसिन्स असू शकतात. पण आता आपल्याला काय करायचंय, याचा कंटेंट जो आहे तो आपण बघूयात. अॅम्लोगार्ड आणि एमटास हे तर कंपनीनं दिलेलं नाव झालं. बरोबर. मग कंटेंट जर बघायचं असेल तर काय, नावाच्या वरती इथं बघा काय लिहिलेलं दिसतंय, अॅम्लोडिपिन टॅबलेट 5 mg. इकडं जर चेक केलं तर अॅम्लोडिपिन टॅबलेट 5 mg. अरे म्हणजे दोन्ही गोळ्या एकाच गोष्टीच्या आहेत. कशाच्या? तर हाय बीपी ट्रीट करण्याच्या. पण फायझरनं आपलं आपलं नाव दिलं, इंटासनं आपलं आपलं नाव दिलं, आपल्या आपल्या पद्धतीनं डिझायनिंग केलं आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर फायझरची 10 गोळ्यांची स्ट्रीप तुम्हाला 29 रुपयांना मिळते, इंटासची 10 गोळ्यांची स्ट्रीप तुम्हाला 28 रुपयांना मिळते. इथंच आता जेनेरिकार्डचा प्रोडक्ट जो आपण लॉन्च केला त्याच्यावरती कुठलंही वेगळं नाव, ब्रँडचं नाव आपण न देता याचा आपण सरळ सरळ कंटेंट जो आहे अॅम्लोडिपिन टॅबलेट 5 mg या कंटेंटच्या नावाने हे मेडिसिन लॉन्च केलं. आणि जिथं या गोळ्या 28 आणि 29 रुपयाला 10 गोळ्यांची स्ट्रीप तुम्हाला मिळते, माझ्या इथं हीच मेडिसिन तुम्हाला फक्त आणि फक्त 12 रुपये पर स्ट्रीप, इतक्या कमी किमतीमध्ये 70% फरकाने ऑलमोस्ट ही तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. मग आता फक्त आम्ही सांगतोय की हा नाही नाही, दोन्हींची क्वालिटी सेमच आहे बरं का, दोन्हीमध्ये औषध तेच आहे बरं का, म्हणून तुम्ही विश्वास ठेवावा का? तर नाही. याच्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपले सगळेच्या सगळे मेडिसिन जे आहेत हे WHO GMP आणि GMP सर्टिफाईड मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे आहेत त्यांच्याकडूनच आपण बनवून घेतो. आणि WHO GMPचं सर्टिफिकेशन असणं म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीच्या मेडिसिन्स ज्या आहेत त्या आपण बनवून घेतो. त्यामुळं आपण आउट ऑफ इंडिया जरी त्या पाठवल्या तरी त्या कन्झम्पशनसाठी सेफ आहेत आणि अप्रूव्ड आहेत. ठीक आहे. तुम्ही आपल्या सगळ्या मेडिसिन्स वरती ही दोन्हीही स्टॅम्प बघू शकता, याचे अप्रुव्हल्स असलेले जे आहेत ते आपल्या मेडिसिन्स असणार आहेत. मग आता इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे की ऍज अ GOBP जेनेरिकार्ड ऑनलाईन बिझनेस पार्टनर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? जेनेरिक मेडिसिनची कॉन्सेप्ट तरी आपल्याला कळाली, कंपनीचा ट्रॅक तरी आपल्याला कळाला, मग ऍज अ GOBP तुम्ही नक्की काय करायचंय? तर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, तुम्हाला तुमच्या शेजारी बाजारी, तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या नातेवाईकांपैकी, मित्रपरिवारांपैकी, तुमच्याकडे अवेलेबल मोबाईल कॉन्टॅक्ट पैकी असे कोण लोक आहेत जे महिन्याची औषधं घेत आहेत ते थोडस चेक करायचं. आता महिन्याची औषधं म्हणजे कुठली आली? तर बीपी, शुगर, अस्थमा, थायरॉइड ही जी कॅटेगरी आहे याला आपण मंथली मेडिसिन्स म्हणतो. ठीक आहे. मग हे लोक तुमच्या शेजारी बाजारी कोण आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. आता हीच लोक का शोधायचे?
कोण सांगू शकेल की याच लोकांना आपण का टार्गेट करतोय? एनी आयडिया? किंवा कोणाला काही इनपुट्स द्यायचे? कारण ते रिपीट कस्टमर्स बनायचा चान्स असतो, म्हणजे ते परत परत आपल्याकडनं येतील, कारण त्यांना कळतंय की त्यात पैसे वाचतायत त्यांचे आणि त्यांना गरज आहे सारखं वारंवार ते मेडिसिन्स विकत घ्यायची. व्हेरी गुड श्रेयाजी. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, जसं आता श्रेया मॅडमनी सांगितलं की एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंथली मेडिसिन कन्झ्युमर्स हे बरेच गेले वर्ष महिन्याला नाही म्हटलं तरी किमान 3,000 ते 3,500 रुपये जे आहेत ते त्यांच्या औषधांवरती खर्च करत असतात. आता त्यांना कुठं ना कुठं तरी हे पैसे वाचवायची गरज आहे. ते कुठं ना कुठं तरी एक अफोर्डेबल ऑप्शन, एक क्वालिटी ऑप्शन जो आहे तो सर्च करत असतात. आणि त्याचबरोबरीनं आपल्याला जर त्याचा बेनिफिट हवा असेल तर अल्टिमेटली आपल्याला रिपीट बिझनेस जो आहे तो गरजेचा आहे. उद्या आपल्याकडे अवेलेबल जर मी तुम्हाला रेंज सांगायची म्हणालो तर अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सर, HIV पर्यंत सगळे मेडिसिन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण सर्दी खोकल्याच्या माणसांच्या मागे तुम्ही का पळू नका असं मी तुम्हाला सांगतो. कारण त्यांची जी औषधं आहेत ती 4 ते 5 दिवसांची आहेत. प्लस ज्या व्यक्तीला या महिन्यामध्ये सर्दी खोकला, व्हायरल इन्फेक्शन या गोष्टी झाल्या असतील, त्या पुढच्या महिन्यात व्हायलाच पाहिजे असं काही गरजेचं आहे का? नाही. तर कदाचित त्याला पुढच्या वर्षी सुद्धा होतील डायरेक्ट. म्हणजे काय झालं, रिपीट कस्टमर मला नाही मिळालेला. मग जर मला रिपीट कस्टमर हवा असेल आणि अशी लोक पाहिजे असतील जे औषधांवरती पैसे वाचवायचे प्रयत्न करतात, तर तुम्हाला मंथली मेडिसिन कन्झ्युमर जे आहेत ते टॅप करायला पाहिजेत. त्यांना तुम्ही शोधल्यानंतर किंवा त्यांच्याशी तुम्ही बोलल्यानंतर त्यांना थोडंसं तुम्हाला काउन्सिलिंग करायचंय की नक्की जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे काय असतात. आपण आता जसं बघितलं, जेनेरिक मेडिसिन्समुळे त्यांचे महिन्याचे किती पैसे वाचू शकतात हे तुम्हाला त्यांना सांगायचंय. आम्ही तुम्हाला एक मोबाईल ऍप्लिकेशन देणार आहे, तर त्या मोबाईल ऍप्लिकेशन वरती त्यांना रजिस्टर करून घ्यायचंय. त्याच मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू तुम्हाला त्यांची ऑर्डर प्लेस करायची आहे. मग डिलिव्हरी स्टेटस ट्रॅक करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करणे, त्यांना महिन्याच्या महिन्याला रिमाइंडर्स देणे आणि त्याच्या थ्रू तुमचा मंथली क्लायंट बेस जो आहे तो बिल्टअप करणे, हे तुम्हाला ऍज अ जीओबीपी काम करायचं. आणि जसं मी सेशनच्या सुरुवातीला सांगितलं की याच्या थ्रू दोन्ही गोष्टी आहेत, स्वार्थही आहे आणि परमार्थही आहे. समाजसेवाही होणार आहे आणि त्याचबरोबरीनं काही तुमचं जे काही थोडं छोटं मोठं अर्निंग पण याच्यातून ऍडिशनल तुम्हाला मिळणार आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला असं वाटेल की सर हे मंथली मेडिसिन कन्झ्युमर शोधायचे कुठं 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 मिळणार आहेत आम्हाला? तर बघा, खूप सरप्राइझिंग फिगर मी तुमच्या समोर ठेवणार आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये WHO आणि द हिंदू न्यूजपेपरनी एक सर्व्हे कंडक्ट केला होता, ज्याच्या थ्रू भारतामध्ये 40% सुद्धा जास्त लोक जी आहेत ती आज महिन्याची औषधं घेतात. आणि हे मी नुसतं तोंडी सांगणार नाहीये किंवा हे असं मी तुम्हाला रिटर्न फक्त सांगणार नाहीये, तर हिअर आर द फिगर्स. बघा, आकडेवारी सुद्धा तुमच्या समोर इथं मी दिलेली आहे. भारताची लोकसंख्या साधारण सगळ्यांना माहिती आहे, पण मी परत एकदा तुम्हाला सांगतो, भारताची लोकसंख्या साधारण आज 140 कोटींच्या घरात आहे. आणि या 140 कोटी लोकांपैकी 11 कोटी लोक जे आहेत ते डायबेटिक आहेत, 22 कोटी लोक जे आहेत ती कार्डियक प्रॉब्लेम्स वाली आहेत, 31 कोटी लोक जी आहेत ती ब्लड प्रेशर रिलेटेड इश्यू वाली आहेत आणि 6 कोटी लोक, मग याच्यामध्ये तुमचे अस्थमा, थायरॉइड या ज्या कॅटेगरी मधली लोक आहेत, तर ही सगळी लोक 6 कोटी या रेंजमध्ये आहेत. आणि याची जर तुम्ही टोटल केली तर ती येते 70 करोड. भारताची लोकसंख्या 140 कोटी, मेडिसिन कन्झ्युमर 70 कोटी. म्हणजे कुठल्याही रॅन्डम 10 लोकांना तुम्ही भेटलं तर त्यातले किमान 5 लोक जी आहेत ती महिन्याची औषधं घेणारी असणारच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे मग मी जसं मगाशी सांगितलं की कोणी ना कोणी कुठं ना कुठं महिन्याची औषधं घेतच. मग तुम्ही त्यांना ती औषधं द्या किंवा नाही द्या, शेजारच्या मेडिकल स्टोअर मधून, पुढच्या चौकातल्या मेडिकल स्टोअर मधून ती औषधं ते लोक ऑलरेडी घेतातच आहेत. मग याच लोकांना तुम्हाला टॅप करायचे आहेत, त्यांचे पैसे वाचवायला तुम्हाला त्यांना मदत करायची आहे. ठीक आहे. मग हे लोक तुम्हाला कुठं मिळणार? 2 इम्पॉर्टंट आणि मेजर सोर्सेस आहेत याचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 100% ऑफ युअर मोबाईल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ज्यांचे ज्यांचे म्हणून कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते सगळे लोक किंवा त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी तुमचा कस्टमर बनू शकतं, तुमचा क्लायंट बनू शकतं. ठीक आहे. एक तर झाला 100% ऑफ युअर मोबाईल कॉन्टॅक्ट अँड सेकंड वन इज 100% ऑफ युअर प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट किंवा नॅचरल मार्केट आपण अशा लोकांना म्हणतो, असे लोक ज्यांना तुम्ही पर्सनली ओळखता आणि जे तुम्हाला पर्सनली ओळखतात. ठीक आहे. तर या लोकांपर्यंत तुम्हाला रिच आउट करायचं आहे, या लोकांना जाऊन तुम्हाला पहिल्यांदा भेटायचं आहे, मेडिसिन्स बद्दल थोडंसं काउन्सिल करायचं आहे. मग लोक म्हणू शकतात की सर यांनाच का पहिल्यांदा पकडायचं, आम्ही एखाद्या अनोळखी माणसाला सांगितलं तर चालणार नाही का? तर बघा, जेनेरिक मेडिसिनचा बिझनेस हा बऱ्याच अंशी
काउन्सिलिंग किंवा कन्व्हिन्सिंगचा प्रकार आहे. ठीक आहे. मग मला सांगा, हे काउन्सिलिंग करणं किंवा कन्व्हिन्सिंग करणं हे सोपं कोणाला आहे? तर 100% माझ्या एखाद्या मित्राला सांगणं, माझ्या एखाद्या भावाला सांगणं, माझ्या एखाद्या काकांना सांगणं हे जास्त सोपं आहे. जिथं एका अननोन पर्सनला मी भेटून पकडून बसवून सांगतोय की बाबा ऐक रे, असं असं असतं, असं असं असतं आणि हेच ब्रँड म्हणजे असं जेनरिक असतं, कंटेंट न बघायचं असतं. नाही, तर दॅट इज गोइंग टू बी क्वाईट डिफिकल्ट फॉर यू गाईज. कारण अनोळखी लोकांना सांगणं आणि ओळखीच्या लोकांना सांगणं इथं आपला एक कम्फर्ट झोन असतो. ओळखीच्या लोकांकडे आपल्यासाठी एक ट्रस्ट फॅक्टर असतो, आपली एक तिथं फेस व्हॅल्यू असते. म्हणून त्या लोकांना भेटणं आणि काउन्सिल करणं हे जास्त सोपं आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की जर इझी तुम्हाला क्लायंट बेस बिल्टअप करायचा असेल, सोप्या पद्धतीनं तुम्हाला जर तुमचा कस्टमर बेस बिल्टअप करायचा असेल, तर या 2 सोर्सेस व्यतिरिक्त तिसऱ्या ठिकाणी तुम्ही नाही गेलात तरी चालण्यासारखं. ठीक आहे. सो ऍज सिम्पल ऍज दॅट. मग आता आपण बघूयात की सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोबाईल ऍप्लिकेशन जे आम्ही तुम्हाला सांगतोय किंवा जे आम्ही तुम्हाला देणार आहे, तर ते कशा पद्धतीनं ऑपरेट होतं. तो मी माझी मोबाईलची स्क्रीन शेअर करतो, इकडची मी थांबवतो सध्या. ओके. सो आता बघूयात. हे आपलं जीओबीपीचं मोबाईल ऍप्लिकेशन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते बघायला मिळतात. तर मग या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये काम काय नक्की कशा पद्धतीनं ऑपरेट होतं किंवा कशा पद्धतीनं आपल्याला गोष्टी डील करायच्या आहेत. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हा इंटरफेस जो दिला, इथं वरती तुम्हाला नाव दिसतं तुमचं स्वतःचं, खाली तुमचा जो जीओबीपीचा कोड आहे तो दिसतोय. त्याच्यानंतर इमिजिएटली तुम्हाला दिसतात तुमचे टोटल कस्टमर्स किती आहेत, त्यातले इनऍक्टिव्ह कस्टमर्स किती, ऍक्टिव्ह कस्टमर्स किती, आणि या महिन्यात जर तुम्ही कुठला नवीन पेशंट ऍड केला असेल, नवीन क्लायंट ऍड केला असेल, तर त्याचे ओव्हरऑल इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. पहिलाच टॅब ज्याच्यावरती आपल्याला ऑपरेट करायचा तो आहे ऍड कस्टमर. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ज्याला नव्यानं ऍड करणार आहात, तर तिथं ऍड कस्टमर वरती क्लिक केल्यानंतर सिंगल कस्टमर किंवा मल्टी कस्टमर्स असे 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. आपण सिंगल कस्टमर क्लिक करूयात. इथं त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे, इथं त्याचा मोबाईल नंबर आला. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ वगैरे या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, तुम्हाला करायच्या असतील तर करू शकता, अदरवाईज तुम्ही ब्लँक सोडलात तरी चालण्यासारखं आहे. ऍड्रेस मात्र जो आहे, ऍड्रेस इथं मॅन्डेटरी आहे, कारण आपण त्याला होम डिलिव्हरी देणार आहोत, त्याच्या घरी आपल्याला कुरिअर पाठवायचे. सो इथं ऍड्रेसेस जे आहे ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला लोकेशन ऍक्सेस द्यावा लागेल. सबमिट केल्यानंतर तुमचा जो कस्टमर आहे, आता इथं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट खाली तुम्हाला लक्षात येते का? बघा इथं परत एक नोटिफिकेशन येईल. दिस युजर मोबाईल नंबर इज ऑलरेडी रजिस्टर्ड विथ अनदर जीओबीपी मेंबर और जेनेरिक मित्र. म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे, तुमचा मोबाईल नंबर हा युनिक आयडी नंबर दिलाय आपण. ठीक आहे. सो तुमच्या कुणापैकी आता ऑफिसमध्ये समजा तुम्ही दोघं लोक ऍज अ जीओबीपी काम करत असाल आणि एकाच व्यक्तीला दोघं जण जर अप्रोच करायला गेली, तर ज्यानं पहिल्यांदा त्याचा नंबर किंवा त्याला ऍज अ कस्टमर एनरोल केला, त्याला तुम्ही डुप्लिकेट कस्टमर नाही एनरोल करू शकत. सिस्टीम तुम्हाला सांगेल की हा नंबर ऑलरेडी ऍज अ जेनेरिक मित्र किंवा जीओबीपी म्हणून सिस्टीम मध्ये आहे. ठीक आहे. पण तुम्हाला जस्ट एक फॉर्मल इंट्रोडक्शन दिलं की अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं इथं कस्टमर म्हणून त्याला ऍड करू शकता. आता एकदा हा कस्टमर ऍड झाला की तुम्हाला त्याच्या थोडंसं खाली आल्यानंतर ऑर्डर प्लेसिंगचे 4 टॅब्स दिसतात बघा. याच्या खाली आहे फॉलोअप डिटेल्स. फॉलोअप म्हणजे काय असतं की जर समजा मी या महिन्यामध्ये एक 50 लोकांच्या ऑर्डर प्लेस केल्यात आणि त्या महिन्यातल्या प्रत्येक तारखेला वेगळ्या वेगळ्या केल्यात, तर इथं मला रोजच्या रोज फॉलोअपचा टॅब दिसतोय बघा. इथं टुडेज फॉलोअप, आज किती लोकांचे फॉलोअप मला घ्यायचे आहेत. आजचा काउंट माझा 0 आहे, त्याच्यातून येणारी अमाऊंट 0 आहे. त्याच्या पुढे तुम्हाला दिसतंय मिस्ड फॉलोअप, म्हणजे आतापर्यंत मी किती लोकांचा फॉलोअप मिस केला, तर 10 लोकांचा फॉलोअप मिस केला. आणि जर त्या 10 लोकांचा फॉलोअप मी घेतला असता आणि ऑर्डर जर प्लेस केली असती, तर साधारण 4,232 रुपयांची वगैरे माझी रिपीट ऑर्डर झाली असती. त्यामुळे हा तुम्हाला कंटिन्युअस जो फ्लोटिंग काउंट आहे तो दिसत राहणार आहे. माझा करंट डेचा फॉलोअप किती आहे, जर त्या दिवशी तुम्ही कॉल नाही केला तर तो मिस्ड मध्ये पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं शक्यतो
तुमचा कुठलाही कस्टमर मिस आउट होणार नाही किंवा कुठल्याही कस्टमरचा फॉलोअप मिस आउट होणार नाही याची काळजी आपण या ऍप्लिकेशन मध्ये घेतलेली आहे. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट की तुम्हाला ज्यावेळेला ऑर्डर्स प्लेस करायच्या तर त्या कशा करणार आहे तुम्ही बघा. सगळ्यात पहिला टॅब आहे इफ यू नो कंटेंट नेम सर्च हिअर. जर तुम्हाला कुठल्याही औषधाचं डायरेक्ट कंटेंट माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यावरती क्लिक करू शकता. इथं गेल्यानंतर तुम्हाला कंटेंट टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी टेल्मिसार्टन टाकतो तर टेल्मिसार्टन एवढं टाईप केल्यानंतर टेल्मिसार्टनचे जे काही म्हणून व्हेरियंट्स आहेत ते मला इथं दिसायला लागतात. आता यातला कुठला लागणार आहे समजा टेल्मिसार्टन 40 मला लागतो. ऍड केलं. क्वांटिटी किती हवी आहे ही स्ट्रिपची क्वांटिटी आहे. ठीक आहे. सो क्वांटिटी किती हवी आहे समजा 3 स्ट्रिप्स मला लागतात. मी ऍड केल्या. इथं आता कार्ट वरती गेल्यानंतर हे टेल्मिसार्टन ऑलरेडी दिसतंय. आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी अजून कुणासाठी ती ऑर्डर प्लेस करतोय हे सिलेक्ट केलेलं नाही. त्यामुळे मी जेव्हा इथं प्रोसीड म्हणेन तर मला पहिल्यांदा कस्टमर सिलेक्ट करा असं सांगितलं जाईल. मी इथं ओके म्हणल्यानंतर मग जे काही माझे कस्टमर्स लिस्ट आहेत त्याच्यातलं कोणालाही मी इथं चेक करू शकतो. यांच्यासाठी प्लेस केलं समजा. आता यांचा ऍड्रेस आपण अजून ऍड केलेला नाहीये. ठीक आहे. लेट मी चेक फॉर अनदर. ओके. हे क्लिक केल्यानंतर ऍड्रेस येईल. ऍड्रेस तोच आहे का कन्फर्म करायचं आहे त्याच्यावर क्लिक केलं. फायनली प्रोसीड केल्यानंतर इथं होम डिलिव्हरी आहे की सेल्फ पिकअप आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सेल्फ पिकअप हा ऑप्शन फक्त सांगली आणि मिरजेतल्या लोकांसाठी अवेलेबल आहे कारण इथूनच आपण ते डिस्पॅचिंग करतोय त्यामुळे इथून सेल्फ पिकअप फक्त होऊ शकतं. तुम्हाला इथं कंपल्सरी होम डिलिव्हरी ऍड करायची. ठीक आहे. होम डिलिव्हरी ऍड केल्यानंतर जर तुम्हाला काही ऍडिशनल नोट्स द्यायचे असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही ते नोट्स देऊ शकता. आणि इथं प्रोसीड केल्यानंतर ही ऑर्डर मंथली आहे हाफ मंथली आहे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सॉरी. आणि सबमिट. तर तुमची ऑर्डर जी आहे ती प्लेस झालेली आहे. ठीक आहे. मग आता तुमच्या पेशंटला ज्याच्यासाठी मी ऑर्डर प्लेस केली आहे त्याला आपल्या जीओबीपी डिपार्टमेंट कडून एक कन्फर्मेशनचा कॉल जाईल की असं असं देवदत्तनी तुमच्यासाठी अशी अशी ऑर्डर प्लेस केली आहे आणि तुमची ऑर्डर कन्फर्म असेल तर आम्ही ती आता डिस्पॅच करायला रेडी आहोत. ठीक आहे. सो हे कस्टमरला आधीच तुम्हाला थोडंसं सांगून ठेवायचं आहे की बाबा असे असे तुम्हाला कॉल्स येऊ शकतात तर बी अटेंटिव्ह ऑन द कॉल्स. तर हा तर झाला एक पार्ट की कंटेंट नेमनं जर तुम्हाला औषधं माहिती असेल तर ही शोधली आणि आपण ऑर्डर्स प्लेस केल्या. सेकंड आहे की बऱ्याच लोकांना त्यांच्या औषधांचे कंटेंट माहिती नाही आहेत. मग काय करायचं तर सिंपल गोष्ट आहे. अशा केसमध्ये तुम्ही प्रिस्क्रिप्शन किंवा मेडिसिन्स. आता इथं 2 वेगळे टॅब आहेत. खूप व्यवस्थित लक्ष द्या. पहिला सेकंड नंबरचा जो टॅब दिसतोय दॅट इज अपलोड मेडिसिन्स फोटो. म्हणजे माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन नाहीये पण मी मागच्या महिन्यात जी औषधं घेतलीत त्याच्या मोकळ्या स्ट्रिप्स माझ्याकडे आहेत. बरोबर. तर तिथं तुम्हाला त्या स्ट्रिप्सचा फोटो अपलोड करायचा. आणि थर्ड नंबरचा जो टॅब आहे अपलोड प्रिस्क्रिप्शन फोटो तर तिथं तुम्हाला प्रिस्क्रिप्शन अपलोड करायचं. कारण डिकोडिंग करणाऱ्या या टीम्स वेगळ्या आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रिस्क्रिप्शन डिकोड करणारी टीम वेगळी आहे आणि मेडिसिन त्या स्ट्रिपला डिकोड करणारी टीम वेगळी आहे. सो याचे लँडिंग पोर्टल सेपरेट असतात. मेडिसिनच्या टॅबमध्ये प्रिस्क्रिप्शन अपलोड केलं प्रिस्क्रिप्शनच्या टॅबमध्ये मेडिसिन अपलोड केलं असं करू नका. दोन्हीचा फॉर्मॅट सेमच आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवतो की अपलोड प्रिस्क्रिप्शन इथं गेलो. अपलोड इमेज अपलोड करण्यासाठी अगेन यू हॅव 2 ऑप्शन्स. एक तर तुम्ही डायरेक्टली कॅमेरानं पिक्चर क्लिक करू शकता. अदरवाईज गॅलरीमध्ये जर तुम्हाला कोणी व्हॉट्सअप केलं असेल तुम्ही गॅलरी सिलेक्ट केली तर एनी ऑफ द पिक्चर्स यू कॅन सिलेक्ट. आणि मी ऍड केलं समजा तर ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला दिसतंय सुद्धा वरती की कुठले इमेज ऍड झाली काय झाली आहे. याच्यामध्ये जरी सुद्धा तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोट्स असेल कारण कसं होतं कधी कधी 10 औषधांचं प्रिस्क्रिप्शन आहे आणि त्यातले मला 5वं आणि 6वं नको आहे. तर मग मी इथे लिहू शकतो की मला 5वं आणि 6वं नको आहे किंवा डोंट सेंड द मेडिसिन्स फ्रॉम नंबर्स 4th and 5th. हे तुम्ही स्पेसिफिक नोट जी असेल ती ऍड करा आणि इथं सबमिट करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत तुम्हाला कस्टमर सिलेक्ट करायला लागेल. डिलिव्हर टू. इथं आपण जे मगाशी केलं होतं तसं एक कुठला तरी कस्टमर सिलेक्ट करा. ही अशी अडचण तुम्हाला यायला नको असेल तर प्रत्येक वेळेला कस्टमर ऍड करताना 100% मेक शुअर की तुम्ही ऍड्रेस ऍड करताय. ठीक आहे. तर ऍड्रेस ऍड केला कस्टमर ऍड केला आणि सबमिट म्हटल्यानंतर परत तुमची ऑर्डर जी आहे ती इमिजिएटली प्लेस झालेली आहे. ठीक आहे.
सो क्वाईट इझी, हँडलिंगसाठी अगदी सोपं आहे, त्याच्यामध्ये काही फार अवघड गोष्टी नाही आहेत. आणि लास्ट वन हे जे आहे हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. बघा इथं काय दिलंय, इफ यू हॅव ब्रँडेड मेडिसिन नेम देन सर्च हिअर. हे ना तुम्हाला रिअल टाइम एखाद्याला जर समजा गाईड करायचं असेल किंवा रिअल टाइम जर तुम्हाला दाखवायचं असेल की बाबा तुझे किती पैसे वाचतायत, तर त्यासाठी हे उत्तम टूल आहे. बघा मी इथं गेलो, इफ यू हॅव ब्रँडेड नेम सर्च हिअर, मी इकडे आलो, इथं मी सर्च केलं. समजा आता मला लागतं टॅझलॉग, ठीक आहे, तर टॅज हे टाकल्यानंतर टॅझलॉगचे जे काही व्हेरियंट्स अवेलेबल असतात, बघा आता TAZL या नावानं जे काही ब्रँड मार्केटमध्ये औषधं आहेत त्या सगळ्यांची इथं तुम्हाला लिस्ट जी आहे ती दिसायला लागते. आता याच्यामधलं मला काय हवंय, समजा मला हवंय टॅझलॉग 40, तर टॅझलॉग 40 मी क्लिक केलं. महिन्याला किती क्वांटिटी रिक्वायर्ड आहे ही क्वांटिटी तुम्हाला स्ट्रिप्स मधली टाकायची आहे. परत एकदा तर मला इथे 3 टाकलं. ऍड कॅल्क्युलेटर, तर हे कॅल्क्युलेटर टाकल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला इथं कंपॅरिझन दाखवतंय बघा की टॅझलॉग 40 mg हे ब्रँड मध्ये 67 रुपये 5 पैशांना आहे. तेच जेनेरिक व्हेरियंट त्याचं टेल्मिसॉटन 40 हे 30 रुपये पर स्ट्रिप तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजेच महिन्याला जवळपास तुमचे 112 रुपये जे आहेत ते वाचतायत, विच इज ऑलमोस्ट 55.58%. ठीक आहे, मग तुमचं प्रत्येक महिन्याचे बिल जे आहेत ते 55% ऑलमोस्ट कट डाऊन होतं. ठीक आहे, आता हे फक्त एकच नाही तर हे मल्टिपल तुम्ही मेडिसिन्स याच्यामध्ये ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल वी आर पुटिंग जालरा समजा जालरा M50/500 मी सिलेक्ट केलं. इथं समजा मला महिन्याला 2 स्ट्रिप्स लागतात, मी ऍड कॅल्क्युलेट केलं तर इमिजिएटली बघा इथं ते पण कंपॅरिझन आलंय. सेकंड टॅब तुम्हाला दिसतोय जालरा M50/500, विल्डाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन शुगरसाठी वापरली जाणारी मेडिसिन आहे. ब्रँडची किंमत आहे 325 रुपये. आपल्या इथं 82.5 रुपयांना मिळते. म्हणजे महिन्याचं सेव्हिंग नुसतं 2 स्टेप्स वरचं मिळून 485 रुपयांचं, म्हणजे ऑलमोस्ट 74% सेव्हिंग्स इथं होत आहे. आणि इथं तुम्हाला खाली ओव्हरऑल एक्सपेन्स बघायला मिळतो बघा. ओरिजिनल बिल अमाऊंट त्यांची साधारण 852.62 होतीये, तीच तुम्ही जेनेरिक मध्ये कम्पेअर केली तर 597 रुपयाचं सेव्हिंग होऊन 255 रुपयांमध्ये फायनल त्यांना हे ओव्हरऑल प्रिस्क्रिप्शन, म्हणजे 850 रुपये कुठं आणि 250 रुपये कुठं. ठीक आहे, तर एवढा मोठा ह्यूज डिफरन्स जो आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळतोय. इथूनच तुम्ही त्यांची ऑर्डर प्लेस करू शकता. कसं, तर खाली आहे एक तर गेट सेव्हिंग्स SMS, याच्यामुळे तुम्हाला सेव्हिंग्सचा SMS येईल. आणि दुसरा आहे प्रोसीड टू एन्क्वायरी. ज्यावेळेला मी प्रोसीड टू एन्क्वायरी करतो तर तिथं परत तुम्हाला तो जो कस्टमर असेल तो सिलेक्ट करावा लागेल आणि त्याची जी एन्क्वायरी आहे ती जनरेट होऊन जाईल. ठीक आहे, इथं तुमची एन्क्वायरी जी आहे ती जनरेट झाली आहे. त्याला पुढे परत कॉल करून आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते ऍड्रेस ते त्यांना ऍड्रेस करतील. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं आपलं मोबाईल ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतंय. हे तुम्ही ऑपरेशन्स याचे बघू शकता, खूप सिम्पल आहेत. इथं ओव्हरऑल तुमचं अर्निंग्स, तुमचे या महिन्याचं किती अर्निंग झालंय, काय आहे ओव्हरऑल अर्निंग आजपर्यंतचं किती आहे, महिन्याचं किती आहे, टोटल किती आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. कन्सर्न वाईज जर तुम्हाला काही औषधांची ऑर्डर प्लेस करायची असेल तर बघा इथं डायबेटीज, लंग्स रिलेटेड काही असेल, हार्ट रिलेटेड काही असेल, थायरॉइड, डर्मा रिलेटेड काही असेल, आय रिलेटेड काही असेल, तर हे तुम्ही सेगमेंट वाईज सुद्धा मेडिसिन जे आहेत त्याची ऑर्डर इथं प्लेस करू शकता. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे इथं तुम्हाला खाली 4 टॅब्स दिसतात. ओव्हरऑल होम, त्यानंतर माय कस्टमर मध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या कस्टमर्सची लिस्ट दिसेल. शेअर ऍप, शेअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे थ्रू लिंक शेअर करण्यासाठी फॅसिलिटी आहे. इथून डायरेक्ट शेअर केल्यानंतर तुम्हाला ती लिंक मिळेल. तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ते शेअर करायचे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आणि फायनली आहे माय अकाउंट. माय अकाउंटला गेल्यानंतर ओव्हरऑल सगळं तुम्हाला इथं तुमचं प्रोफाईल, तुमचे कस्टमर्स, GOBP मेंबर्स कोण कोण आहेत, गॅलरीमध्ये आपण काही इमेजेस दिलेले असतात, काही डे स्पेशल्स असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील तर त्याचे इमेजेस इथं तुम्हाला बघायला मिळतील. ते डाउनलोड करून तुम्ही तुमच्या कस्टमर्सना शेअर करू शकता. त्यानंतर तुमचं नियर बाय स्टोअर शोधण्याची इथं फॅसिलिटी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट खालून 3 नंबरचा टॅब आहे, दॅट इज ट्रेनिंग व्हिडिओज. ट्रेनिंग व्हिडिओज मध्ये गेल्यानंतर आता जे काही सगळे टॅब मी तुम्हाला समजून सांगितले, हे सगळे टॅब हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेस मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. तुम्ही ते प्ले करू शकता. युट्यूबच्या लिंक्स आहेत तर ते तुम्ही क्लिअर आहे. इंग्लिशमध्ये पाहिजे असेल इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये पाहिजे असेल हिंदीमध्ये, सो तुम्ही हे प्ले करू शकता. सो क्वाईट युजर फ्रेंडली अशा पद्धतीचं आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे. याच्यामध्ये कोणाला काही शंका किंवा कोणाला काही डाऊट्स आहेत का? आपण क्वेश्चन आन्सर सेशन आता ओपन करतोय.
येस श्रेयाजी. हाय देदत्त, थँक्यू फॉर द ट्रेनिंग. आय थिंक ऍप ची खूप चांगली आयडिया आली आहे आता. परफेक्ट, राईट. सो माझा एक प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये आपण जे मॉडेल फॉलो करणार आहे पेमेंटसाठी वगैरे, हा तर हा. त्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही कसं करणार आहात की बेस्ड ऑन एव्हरी ऑर्डर इथे काही कमिशन मिळणार आहे का, ऑर्डर डिलिव्हर झाल्यावर मिळणार आहे का, ऑर्डर प्लेस केल्यावर मिळणार आहे, आणि ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे? आता याचं कसं असतं, मंथली कॅल्क्युलेशन आहे याचं, ठीक आहे. सो तुम्ही ओव्हरऑल 1 तारखेपासून 30-31 तारखेपर्यंत जे काही ऑर्डर्स प्लेस करताय, तर त्या सगळ्या ऑर्डर्स वरती मिळून तुमचा एक इन्सेंटिव्ह मग पुढच्या महिन्याच्या 5 ते 7 तारखेच्या सायकलमध्ये तो सेटल होणार आहे, ठीक आहे. तसं कमिशन कन्सिडर करताना आपण पर ऑर्डरच करतोय, आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे, किती पर्सेंट ठेवायचं, काय ठेवायचं, हे यू विल कोऑर्डिनेट विथ मंदार, आणि मंदार सर तुम्हाला पुढे त्याच्या संदर्भात गाईड करतील. ओके, मग जे आपले एजंट्स असतील मंदार, त्यांना देवदत्त मंदार, एनी वन ऑफ यू कॅन आन्सर, की ते कुठलीही ऑर्डर जेव्हा प्लेस करतायत म्हणजे इतर लोकांसाठी, आता कस्टमरसाठी, फॉर एक्झाम्पल मी HD म्हणून जर GOBP ऍप डाउनलोड केला आणि मी कुणासाठी तरी औषधं ऑर्डर करतेय जेनेरिक कार्डवरनं, तर मला ऍप मध्ये दिसू शकतं का की आता समजा मी त्यांची 500 रुपयाची जर ऑर्डर प्लेस करत असेल, तर फॉर एव्हरी ऑर्डर माझं काय कमिशन मी अर्न करतेय? हो हो, 100% हे दिसू शकतं तुम्हाला. आणि राधा फक्त तेच आहे की तुम्ही त्याचं जे काही कमिशनचे पर्सेंटेज आहेत दॅट वी हॅव टू डिफाईन, ठीक आहे. त्यानुसार अकॉर्डिंगली आपण ते बॅकएंडला डेव्हलप करून त्यांना ते तितकंच पर्सेंट त्यांना दिसू शकतं सिंगल ऑर्डर वरती किती पडलंय ते. ओके, या, ठीक आहे. एनिथिंग आणखी कोणाला काही डाऊट्स, क्वेरीज? येस वनिताजी. येस आरतीजी पण आहे. माझा डाऊट, हॅलो, माझा आवाज येतोय? हो येतो येतो, बोला बोला. हा, ते माझा डाऊट नाहीये, पण मला असं वाटतं की म्हणजे मी आता सगळं तुमचं ऐकलं, तर त्याच्यानुसार मला असं वाटतं की आपण ज्या महिलांसोबत काम करणार, म्हणजे आपल्या ज्या सगळ्या दीदी आहेत, तर त्या दीदींना थोडंफार गोळ्यांचं नॉलेज, म्हणजे त्या टॅबलेट्स आहेत ना, त्या टॅबलेट्सचं नॉलेज असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. तर त्याच्यासाठी मग आपण कसं करणार आहोत? मी तुम्हाला आता तेच सांगितलं की कसं आहे, प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर ऑपरेट करणारा माणूस हा फार्मा इंडस्ट्री मधला असेलच असं नाहीये, आणि म्हणूनच त्याच्यासाठी आपण प्रिस्क्रिप्शन आणि मेडिसिनचे फोटो अपलोड करण्याची फॅसिलिटी दिलेली आहे, ठीक आहे. सो नॉट नेसेसरी की त्यांना औषधांची नावं कळतीलच किंवा ते ट्रिगर होईलच, तर मग अशा केसमध्ये त्यांनी फक्त त्या औषधांचे फोटो जरी अपलोड केले त्या ऍप्लिकेशन थ्रू, तरी आपल्याला चालण्यासारखे ते आपण बॅकएंडला डिकोड करून घेऊ शकतो. ओके, फक्त त्यांना मग तो त्या टॅब वरती थोडंसं त्यांना जास्त एज्युकेट करावं लागेल आपल्याला. ते त्या 2 टॅब्स वरती त्यांना एकदा फ्रेंडली झाल्या की मग ते करतील इझिली, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. ओके, मग ह्याचा टर्न अराउंड टाइम काय असतो? साधारण मला वाटतं 2 to 2.5 hours, कारण की आपले जे बॅकएंडचे सगळे आहेत ना, वी हॅव डेडिकेटेड टीम ऑफ द फार्मासिस्ट अँड डॉक्टर्स ऑल्सो, ठीक आहे. सो ते करतात, ते काहीच अडचण नाही. So any request that comes in, they are dedicated to handling this decoding, की कारण का most of the times त्यांना प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही, राईट? हो, अगदी. So yeah, then it will be very helpful that someone helps in understanding that. नाही काहीच अडचण नाही. आणि मी तेच म्हणतोय की बेसिकली खूप चांगल्या लोकांना सुद्धा बऱ्याचदा प्रिस्क्रिप्शन डिकोड होत नाहीयेत, ठीक आहे. तर त्यामुळे सिम्पली नॉट स्ट्रगलिंग मोर विथ इट, तुम्ही सर फोटो अपलोड करा, वी डू हॅव डेडिकेटेड टीम फॉर इट, आणि ते करतील ऑपरेट तसं. ओके, सो अजून एक क्वेश्चन आहे माझा की म्हणजे इट बेस्ड ऑन द अदर ऍप्स दॅट आय हॅव सीन इन द मार्केट, राईट? Amazon फार्मसी, अपोलो आहे, 1mg वगैरे, राईट? सो काही अशी औषधं असतात ज्याला प्रिस्क्रिप्शन कंपल्सरी असतं, राईट? विदाउट प्रिस्क्रिप्शन नाही देत आहेत, तर त्याची काय हे आहे, आणि ती किती लेटेस्ट असावं लागतं, किंवा त्याचं काही ड्युरेशन असते का? की खूप Amazonवर वगैरे मला माहितीये की तुमचं जर म्हणजे 3 महिन्याच्या आधीचं वगैरे प्रिस्क्रिप्शन असेल, तर ते युजली ऍक्सेप्ट नाही करत, की मॅन्युअली कॉल करतात आणि दे आस्क यू अ लॉट ऑफ क्वेश्चन्स अँड ओनली देन दे ऍक्सेप्ट टू डिलिव्हर दॅट मेडिसिन टू यू. करेक्ट. काही आहे का इकडे? येस, सेम कंप्लायन्सेस आपण पण फॉलो करतोय, ठीक आहे. कारण की हे ऑनलाईन फार्मसीज ना, हे मॅन्डेटरी आहेत गोष्टी, ठीक आहे. सो युजली ह्या कोणत्या ड्रग्स बाबतीत हा प्रॉब्लेम येतो, तर NRX म्हणजे जे न्यूरो रिलेटेड ड्रग्स असतात किंवा स्लीपिंग पिल्स ज्या स्पेशली आहेत, तर त्याच्या संदर्भात हे कंप्लायन्सेस आहेत.
आणि सेम गोष्टी आपण सुद्धा फॉलो करतो, प्रिस्क्रिप्शन नॉट ओल्डर दॅन 3 days. ओके. तो 3 दिवसांपर्यंतचं अपडेटेड असावं आणि त्याच्यासाठी सुद्धा काही मेडिसिन्स अशा आहेत की तुमचं कितीही व्हॅलिड प्रिस्क्रिप्शन असलं तरी आपण ते ऑनलाईन सेल करू शकत नाही. ठीक आहे. सो काही काही केसेसमध्ये आपल्याला कस्टमरला कधी कधी नाही म्हणून पण सांगावं लागतं, बट दॅट इज मच बेटर रिस्क घेण्यापेक्षा, कारण की आपल्याला नाही माहिती की याचा पुढं वापर कशा पद्धतीनं होणार आहे. राईट. सो Okay. काही काही केसेसमध्ये आपण ते थोडंसं अवॉइडच करतो आणि बाकीच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्याचा थोडाफार कंप्लायन्सनुसार आपण ते करू शकतो. सो जसे जसे त्याचे प्रिस्क्रिप्शन्स येतील किंवा त्याच्या रिक्वायरमेंट्स येतील तर आपली टीम त्या बाबतीत सुद्धा त्यांना गाईड करेल की हे प्रिस्क्रिप्शन सबमिशन कसं असेल किंवा नक्की पुढे त्याच्या काय गोष्टी आहेत हे सगळं टीम गाईड करेल त्यांना. ओके. आणि देन इन टर्म्स ऑफ पीपल ज्यांना मंथली मेडिसिन लागतं, राईट, दे हा. विल नीड द सेम मेडिसिन डे इन डे आउट फॉर मंथ्स. ठीक आहे. करेक्ट करेक्ट. तर त्यांच्यासाठी वन टाइम प्रिस्क्रिप्शन अपलोड इज फाईन का त्यांना सुद्धा लेटेस्ट प्रिस्क्रिप्शन दरवेळेला अपलोड अरे, करावं लागेल असं काही? नाही नाही, त्यांच्यासाठी ऍब्सोल्युटली नो प्रिस्क्रिप्शन इज ऑल्सो फाईन. कारण की काय, हे बीपी शुगरच्या ज्या आहेत ना तर ते त्यांना माहिती असतं त्यांच्या गोळ्या कुठल्या आहेत. राईट. सो Correct. त्यांनी जस्ट सिम्पली ब्रँड नेम टाकलं, ते कम्पॅरिझन मिळतं आणि त्यांना तर आपण विदाऊट प्रिस्क्रिप्शन तसंही देऊ शकतो, काहीच हरकत नाही. ओके ओके. फक्त चालेल. NRX कॅटेगरी जिथे येते ना नार्कोटिक्स, तर Narcotics. नार्कोटिक्स H1. हा. सो स्पेशली H1 आर द हायर अँटीबायोटिक्स. ठीक आहे. सो H1 आणि नार्कोटिक्स याच सेगमेंटसाठी प्रिस्क्रिप्शन मॅन्डेटरी, अदरवाईज आपण तसंही देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. बर. मग या संदर्भात कुठलेही प्रश्न वगैरे जर आमच्या एजंट्सना आले तर मग त्यांनी कुठल्या नंबरला वगैरे कॉन्टॅक्ट करायचंय? ऍप मध्ये आहे ते का यू विल बी शेअरिंग इट? नाही, मंदार सर विल बी शेअरिंग इट डिफरंटली. ठीक आहे. मी शेअर करतो. मित्तलला ऑलरेडी सगळं आपलं आमचं जे अग्रीमेंट आपलं झालं नाही, मी त्याच्यामध्ये अच्छा. सगळं मेन्शन केलेलं आहे. मी अच्छा, आता ओके. परत या आपला जो मेल चालू ना प्रियांका बरोबर, त्याच्यामध्ये मी आता शेअर करतो. चालेल चालेल. आणि हे जे काही कस्टमर केअरचे नंबर्स वगैरे आहेत ते लोकल लँग्वेजेस मध्ये आहेत ना? कारण का इंग्लिश हो, हो. इज नॉट हो, म्हणजे हो. त्यांना नाही समजणार. नाही नाही, मराठी, काहीच प्रॉब्लेम नाही. हिंदी, सगळे इंग्लिश प्रॉपर मराठी बोलणारे आहेत. ओके. काहीच हरकत नाही. चालेल. ओके. येस ठीक. वनिता. येस वनिता मॅडम. हाय. सो समजा उद्या आपल्या दीदीने तुमच्यासोबत किंवा काम करायचं ठरवलं की नाही मी रेडी वगैरे आहे, तर मग आपल्या कंपनीचं काही त्यांना आयडेंटिटी कार्ड वगैरे काही असं प्रोव्हाइड केलं जातं का किंवा देतो का? नाही, तसं आपण काही आपल्याकडून देत नाहीये. तुम्हाला हवं तर मी फॉर्मॅट शेअर करू शकतो. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तिथं लोकली बनवून घेऊन मग त्यांना ते वापरायला देऊ शकता, काहीच हरकत नाही. आम्ही आशा करतो की या सत्रामधून तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व जेनेरिकाट ॲपबद्दल जाणायला मिळाले. चला मग करूयात आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाची सुरुवात. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.